बापाची हाक का दिली, कशासाठी दिली? मित्रांनो, बऱ्याचशा संघटना आपल्या जेव्हापासून आपली ही कंपनी किंवा बोर्ड अस्तित्वात होतं तेव्हापासून बऱ्याचशा संघटना या ठिकाणी आपल्या कंपनीमध्ये काम करतात. परंतु प्रशासनाने ओळखलं की यांचे बरेचसे तोंड झालेत, बऱ्याचशा संघटना झाल्यात, म्हणून मनमानी प्रकारचा कारभार या आपल्या तिन्ही कंपन्यांमध्ये, आपली महावितरण, पारेषण आणि जनरेशन असो, तिन्ही कंपन्यांमध्ये मनमानी प्रकारचा कारभार चाललाय. म्हणजे ह्या कारभारावर कोणी काही बोलायचंच नाही. एक पहिलं गाणं होतं, कोणी कोणाला नाही बोलायचं, मांजरासारखं राहायचं, हे असंच चालायचं. ह्या कंपन्याने ओळखलं की हे एकत्र येत नाहीत, यांची एकजूट होत नाही. मग तोडा फोडा आणि झोडा राज्य करा अशा नीतीप्रमाणे आपल्या प्रशासनानं आपल्या कंपनीचं, प्रत्येक कंपनी असो, जशी आपली महावितरण कंपनी असो, जनरेशन कंपनी असो, पारेषण कंपनी असो, मित्रांनो, ज्यावेळेस काही चुका आपल्याकडूनही झालेल्या आहेत. आपण पहिल्यापासून जरी एकवटला असतो तर 3 कंपन्या झाल्याच नसत्या, परंतु 3 कंपन्या आपल्यावर लादल्या गेल्या. त्यावेळेस या 3 कंपन्या लादण्याच्या अगोदर पाटील साहेब आहेत, मी आहे, आम्ही एक संघ ज्यावेळेस ही आपली तिन्ही कंपन्याची महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होतं तेव्हापासून आम्ही कामात आहोत. ज्यावेळेस कंपन्या व्हायच्या त्यावेळेस हे सरकार गोड गोड बोललं, त्यावेळेस प्रशासन गोड गोड बोललं आणि त्यांनी सांगितलं एवढा मोठा डॉलरचा कारभार पाहणं जरा कठीण झालंय, अवघड झालंय, हे आपण थोडस वेगळं करू आणि कारभाराला सोपं जाईल अशा प्रकारचं काम करायचा प्रयत्न करू. पण हे करत असताना तिन्ही कंपन्या हे एकमेकाचे सुसूत्रीकरण असून चांगल्या प्रकारचं आपण काम करण्याचा प्रयत्न करू असं संघटनेला म्हणण्यापेक्षा कामगाराला त्यांनी पटवून देण्याचा प्रयत्न केला आणि आपल्यावर 3 कंपन्यांचे विभाजन, म्हणजे एका घरात असणारे 3 भाऊ गोड बोलून वेगळे काढले. वेगळे काढल्याच्या नंतर सांगितलं तिन्ही कंपन्यांवर एक अशी कंपनी असणार होल्डिंग म्हणून, आणि ती तिन्ही कंपन्यांवर आपला दबाव ठेवणार, तिन्ही कंपन्यांचं सारखंच कामकाज कसं चालणार, तिन्ही कंपन्याला रूल अँड रेग्युलेशन सारखेच असणार, अशा प्रकारच्या गोड गोड बाता आपल्या बरोबर केल्या. आणि आज जर पाहिलं तर रूल अँड रेग्युलेशनच्या बाबतीमध्ये जनरेशनचं वेगळंच चाललंय, पारेषणचं वेगळंच चाललंय, महावितरणचं वेगळंच चाललंय. बोलायला गेलं तर कोणी ऐकायला तयार नाही. तिथं आता ज्या संपत नाही ते फार हसतात, पा गोड गोड हसतात, कारण प्रशासन त्यांच्याशी डोक्यावर हात फिरवतं, बस बाबा इथं चल, तिथं चल, तिथं बस, परंतु काम झालं का फेकून देतोय